मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे। शेतकरी बियाणे घेण्यासाठी लगबग करताना पाहायला मिळते आहे। कृषी उद्योगच्या दुकानात जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे जे आहे ते शेतकरी या ठिकाणी घेताना पाहायला मिळते आहे। कारण शेतीचा हंगाम सजवायचा आहे, त्या दृष्टीने शेती तयार झालेली आहे। आता बियाण्याची खरेदी जी आहे ते शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होताना एकंदर पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या व्हेरायटीचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे बियाणं सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। कृषी उद्योग केंद्राकडून मार्गदर्शन सुद्धा शेतकऱ्यांना केलं जात आहे। कशा प्रकारे लगबग वाढलेली आहे, कोणत्या पिकांना शेतकरी प्राधान्य देत आहे हे कृषी उद्योग केंद्राकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, काय नेमकी मागणी दिसते आहे शेतकऱ्यांची? आता पाऊस आल्यानंतर एक 5-6 दिवसापासून शेतकऱ्यांची जे आहे गर्दी वाढलेली आहे। बियाण्यामध्ये यावर्षी जे आहे प्रामुख्याने कापसाचं बियाणे जे आहे ते नंबर 1 वर खपत आहे। त्यानंतर सोयाबीनमध्ये भाव लोकांना कमी मिळाले आहे शेतकऱ्यांना, तरी पण सोयाबीनला पर्याय नसल्यामुळे शेतकरी सोयाबीन पण लावत आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर सोयाबीन लावत आहे। एक इथं नागपूर जिल्ह्यामध्ये जे एक परिवर्तन जे होत आहे, मक्याचं क्षेत्र म्हणजे यावर्षी खूप प्रमाणात वाढलेलं दिसत आहे। तर प्रामुख्याने मक्याचं क्षेत्र वाढलं आहे। एक कपाशीमध्ये आमच्या इथं शेतकऱ्यांचं असं फीडबॅक आलेलं आहे का गावामध्ये 75% बियाणे अवैध कापसाचं बियाणे ते चोर मार्गाने जे एजंट जे आहे गावागावात एजंटच्या माध्यमातून ते बियाणे खरेदी करत आहे। काल एक शेतकरी बेला उमरेडचे सांगत होते का 12 चक्केची पूर्ण ट्रक आली आणि ते अवैध कापसाचं बियाणे तिकडे पूर्ण खपत आहे। त्यांचं म्हणणं होतं का तुमच्या दुकानातलं जे बियाणे आहे BT2 हे फक्त 25% बियाण्याची लागवड आमच्या इथं होत आहे। जवळपास असंच चित्र पूर्ण नागपूर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात मी असं बोलू शकतो का 50% बियाणे हे अवैध कापसाचे बियाणे वापरत आहेत। हे आपल्याकडे बियाण्यांची म्हणजे कमतरता आहे की भरपूर प्रमाणात बियाणे? कापसाचं बियाणे भरपूर मुबलक अवस्थेत आहे। हे पेट्याच्या पेट्या माल हे कंपनीला परत जाणार आहे। हे अवैध बीटी जे आहे चोर बीटीमुळे हे जे आमच्यासारखे लोक याचे पीडित शिकार आहे आणि हे पूर्ण माल भरपूर आहे, बिलकुल कमी नाही आहे। माल भरपूर आलेला आहे, बियाणं जे भरपूर प्रमाणात आलेलं आहे, मात्र शेतकरी नेमका कुठल्या बियाण्याकडे वळतो आहे हे सुद्धा जाणून घ्या। या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहे। दादा, कुठलं बियाणं तुम्ही घेता आहे, कुठल्या बियाण्याला प्राधान्य देता आहे? मी चिचाळा ग्रामपंचायत रामटेक आमच्या क्षेत्रामध्ये कापसाची लागवड नाहीच, धानाचं क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये जास्त करून कोणतं आहे आपल्या इकडे धानाचं? जय श्रीराम व्हेरायटी लावल्या जाते। आणि मी आलो आहे कारल्यासाठी। मी दरवर्षी 1 एकरामध्ये कारल्याची लागवड करतो। वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं शेतकरी घेत आहे। काका, तुम्ही काय घेता आहे? मी इथे सरकीचं बियाणं घ्यायला आलो आहे आणि ते घ्यायचं तर कोणची व्हेरायटी घ्यायची बा, कारण व्हेरायट्या सर्व सारख्या येत नाही। कधी व्हेरायट्या 30-28 अंकुरची व्हेरायटी होती, तिने मध्ये या 4-5 वर्षाच्या आधी दगा दिला। मी 30 लावत होतो पण तिला बंद केली। तर आता मी राशीच्या याच्यावर आलो आहे, राशीचं बियाणं लावतो आहे। 971 05 अशा काही व्हेरायट्या लावतो आहे, अर्ली व्हेरायट्या। म्हणजे लवकर होणाऱ्या व्हेरायटीला जे आहे ते शेतकरी प्राधान्य देताना पाहायला मिळते आहे। कापूस, सोयाबीन या बियाण्यांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि शेतकरी आता बियाणे खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।